हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्त डाळ दोडक्याची भाजी। तर इथे मी दोडका घेतलेला आहे। आता दोडका आपल्याला छान असा चिरून घ्यायचा आहे। तर दोडका इथे आता मी व्यवस्थित चिरून घेत आहे। दोडक्याला ज्या शिरा असतात त्या शिरा आपल्याला व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता दोडक्याला अशा प्रकारे धाग्याप्रमाणे शिरा असतात, तर त्या शिरा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण भाजी खात असतो त्यावेळेस त्या शिरा सर्व आपल्या दाताखाली येतात। त्यामुळे सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित अशा सर्व शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। दोडका एकदम कवळा असेल तर जास्त काही शिरा त्याच्या निघत नाही, पण जो दोडका मी आणला होता तो जरा व्यवस्थित नव्हता, तर तो थोडासा निब्बर निघाला, त्यामुळे त्याला जरा शिरा जास्त निघाल्या। त्यामुळे मी व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने सर्व दोडक्याच्या शिरा अशा प्रकारे काढून घेत आहे। तर अशा प्रकारे सर्व शिरा पाहू शकता कशा धाग्यासारख्या शिरा निघत आहेत। तर त्या शिरा व्यवस्थित आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ते व्यवस्थित त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे सर्व दोडका मी छान असा सोलून घेतलेला आहे आणि आता याचे मी बारीक बारीक असे काप करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोडक्याच्या व्यवस्थित खापा करून घ्यायच्या आहेत। तसं तर दोडक्याची भाजी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे, प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने करतं, पण अशा प्रकारची दोडक्याची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा। अतिशय चवीला सुंदर अशी लागती आणि खूप टेस्टी अशी ही भाजी होती आणि झटपट होणारी ही भाजी आहे। तर पाहू शकता इथे मी सर्व दोडक्याचे काप व्यवस्थित करून घेतलेले आहे, भाजी चिरून घेतलेली आहे आणि आता इथे मी 3 कांदे घेतले होते, पण मी 3 कांद्याचा वापर न करता इथे फक्त 2च कांद्याचा वापर केलेला आहे। तर 2 कांदे मी इथे घेतलेले आहेत। कांदा आपल्याला व्यवस्थित बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी इथे कांदा व्यवस्थित चिरून घेत आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त एक जर मोठा कांदा असेल तर एका कांद्याचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता। तुमच्या सोयीनुसार तुम्ही यामध्ये कांदा टाकू शकता। तर पाहू शकता कांदे इथे आपले 2 चिरून झालेले आहेत। तर अशा प्रकारचे बारीक कांदे आपल्याला व्यवस्थित असे चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे एक 5 मिनिटासाठी मुगाची डाळ भिजत ठेवली होती। तर मुगाची डाळ देखील तुम्हाला हवी तशी तुम्ही टाकू शकता। तुम्हाला हवं असेल तर जास्त टाकू शकता, तुम्हाला हवं असेल तर कमी टाकू शकता। आणि त्याचबरोबर इथे मी 2 मीडियम आकाराचे टमाटे चिरून घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। तर कढई मी इथे ऑलरेडी तापतच ठेवली होती, त्यामध्ये आता मी साधारण 1.5 पळी तेल टाकून घेत आहे। तेल इथे आपलं छान तापलेलं आहे आणि आपल्याला इथे राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। तर पाहू शकता राई जिऱ्याची फोडणी मी इथे देत आहे। राई जिरे तडतडले की आपल्याला छान असा ताजा ताजा कढीपत्ता टाकायचा आहे आणि राई जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित असा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। नंतर जे 2 कांदे आपण चिरून घेतले होते ते कांदे आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। कांदा इथे आपला लाल होत आहे तोपर्यंत मी ते मसाले काढून घेतले आहेत। थोडीशी धने पावडर, थोडीशी मिरची पावडर, थोडा गोडा मसाला, थोडा कांदा लसूण मसाला, थोडासा मटण मसाला आणि थोडीशी हळद। तर मसाले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त टाकू शकता। तुम्हाला जशी भाजी कमी तिखट पाहिजे असेल किंवा जास्त तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही मसाल्यांचा वापर इथे करू शकता। तर इथे पाहू शकता कांदा इथे जवळजवळ आपला लाल झालेला आहे आणि आता जे 2 टमाटे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते टमाटे देखील आपल्याला या तेलामध्ये टाकून छान असे कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत। तर कांदा टमाटा आपल्याला व्यवस्थित छान तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत टमाटा छान असा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट। तर अर्धा चमचा आपल्याला इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि जोपर्यंत अद्रक लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला छान असं कांदा टमाट्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता परतून झाल्यानंतर आपण जे ड्राय मसाले काढून घेतले होते ते सर्व ड्राय मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मसाले आपल्याला तेलामध्ये कांदा टमाट्यासोबत असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर
मसाले कांदा टमाट्यामध्ये फ्राय केल्याने काय होतं, भाजीला खूप सुंदर असा रंग येतो आणि मसाले देखील छान असे शिजले जातात. त्यामुळे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घेतल्यानंतर छान असं त्याला थोडंसं उकळी येऊ द्यायची आहे. तर थोडंसं अजून इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करून आपल्याला त्याची एक उकळी काढून घ्यायची आहे. पाहू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि जी डाळ आपण भिजत ठेवली होती 5 मिनटासाठी, ती मुगाची डाळ आपल्याला सर्व यामध्ये टाकून घ्यायची आहे. दोडका आपल्याला अगोदर टाकायचा नाही आहे, कारण दोडका पटकन शिजला जातो. त्यामुळे आपल्याला थोडीशी डाळ एक 5 मिनटं आधी शिजवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला दोडका टाकायचा आहे. तर पाहू शकता झाकण ठेवलं होतं मी आणि एक 5 मिनटासाठी मी डाळ व्यवस्थित अशी थोडीशी शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजल्यानंतर जी दोडक्याची भाजी आपण चिरून घेतली होती, ती सर्व दोडक्याची भाजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता दोडक्याची सगळी भाजी मी स्वच्छ धुवून डाळीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित भाजी आता आपल्याला परतून घ्यायची आहे. तर भाजी इथे मी छान अशी परतून घेत आहे, जेणेकरून की मसाले छान एकजीव व्हावे. आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. अशी भाजी जर तुम्ही कधी केली नसेल तर एकदा नक्की भाजी अशी तुम्ही ट्राय करून बघा. अतिशय चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागती. खूप सुंदर अशी ही भाजी होती आणि खायला देखील अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते. तर अजून थोडंसं इथे मी पाणी टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून ही भाजी एक 2 ते 3 मिनटं आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर भाजी शिजायला वेळ लागत नाही, दोडका अगदी पटकन शिजला जातो. तर पाहू शकता भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. डाळ देखील अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, अजिबात गाळ झालेली नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ही भाजी करून बघा आणि तुम्हाला जर ही भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं तुम्ही अजून ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि भाजी थोडीशी अजून पातळ करू शकता. पण आमच्या घरात अशाच प्रकारची भाजी लागती, त्यामुळे मी थोडीशी घट्ट अशी भाजी केलेली आहे. तर तुम्ही ह्याची थोडी पातळ रस्सा भाजी टाईप केली तरी अतिशय सुंदर या भाजीची चव होती. आणि इथे मी भरपूर अशी कोथिंबीर देखील चिरून टाकलेली आहे आणि सर्व भाजी व्यवस्थित अशी छान मिक्स करून घेतलेली आहे. तर पाहू शकता इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. डाळ दोडक्याची अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी ही भाजी आहे. अजिबात या भाजीला वेळ लागत नाही आहे. तर अगदी 10 ते 15 मिनटात ही भाजी बनवून तयार होती आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागते. तर इथे थोडीशी अजून मी कोथिंबीर टाकून घेत आहे. तर पाहू शकता किती सुंदर डाळ दोडक्याची आपली अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी भाजीची रेसिपी? तुम्हाला जर खरोखर माझी भाजी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून की तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीजचे सर्व नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला माझ्या सर्व पुढच्या रेसिपीज पाहता येतील. तर पाहू शकता मस्त चमचमीत अशी डाळ दोडक्याची भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली भाजी मला कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. सी